तर विरोधी हो. पक्षाने त्याच्यावरती एक असा तर्क मांडला की शिवाजी महाराजांचा पराक्रम किंवा त्यांचं जे उमदेपण आहे ते जनतेच्या आजच्या लक्षात यावं म्हणून औरंगजेबाची कबर तिथं असणं गरजेचं आहे. मग हा तर्क जर मी वापरला तर महात्मा गांधींचं मोठेपण लक्षात यावं म्हणून नथुराम गोडसेची कबर आपण राजघाटावरती बांधू, किंवा राजीव गांधीला ज्याने मारलं त्याची कबर आपण तिथं उभी करू, इंदिरा गांधींना ज्यांनी मारलं त्या बॉडीगार्डची शीख तिथं उभी करू. मग चालेल का तुम्हाला? कारण त्याशिवाय इंदिरा गांधींचं मोठेपण मला कळणार नाही. असं जगामधलं कुठलं तरी बावळट मनाचं लॉजिक आणायचं आणि स्वतःचा मुद्दा रेटायला वागायचा. मग आता मी सुप्रिया सुळेने की शरद पवारना ज्यांनी कानफडात मारली तर त्याचं काही चित्र तैलचित्र करून संसदेत लावू का? किंवा शरद पवारांचा मोठेपणा आम्हाला कळायला पाहिजे. अहो, राजकारणासाठी आपण कुठल्या पातळीवर जातो? त्या औरंगजेबाने काय फक्त काय तुषार दामगुळेच्या घरातलं कुठला अन्याय केला नाही, तर तुमच्या माझ्या सगळ्यांवर केला. तो औरंगजेबच काय, त्याची पूर्ण पुढची पिढी, मागची पिढी. अहो, 1947 साली या देशातले सगळ्यात महान शांतीदूत महात्मा गांधी होते ना. मग त्या महात्मा गांधींना ती फाळणी रोखता आली का? नेहरू सगळ्यात मोठे स्टेट्समन तुम्ही म्हणता, त्यांच्या त्यावरती 10 लाख लोक मारली गेली ना. जगातली सगळ्यात मोठी दंगल ह्या 2 व्यक्तींच्या हयातीमध्ये घडली ना. त्यांना काही समजावता नाही आलं का? त्यांनी काही कमी प्रयत्न केले असतील का? पण जे त्यांना नाही रोखता आलं, जे प्रश्न त्यांनी अनुत्तरित ठेवले ते तुम्ही आजच्या त्याच्याकडून उत्तर मागता का? की तेव्हा काश्मीर प्रश्न सोडवला म्हणून आज आहे, तेव्हा खलिस्तान तुम्ही चिरडलं नाही म्हणून आज आहे, तेव्हाच तो औरंगजेब तिथं गाडला नाही म्हणून ते आज आम्हाला भोगावं लागतं ना. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABC मराठी न्यूज.